संकेत खांडेकर आणि त्याचे कुटुंबीय गेल्या 4 दिवसांपासून डेक्कन भागातल्या सर्व्हिस स्टेशनला खेटे घालतायत। त्यांची नवी कोरी कार शोरूम मधून चोरीला गेली आहे। 21 नोव्हेंबरला त्यांनी गाडी सर्व्हिसिंगसाठी या ठिकाणी आणली होती। सुरक्षा रक्षकाच्या रजिस्टरमध्ये तशी एंट्री आहे। गाडीची चावी सुरक्षा रक्षकाकडे देऊन संकेत जॉब कार्ड देण्यासाठी गेला। मात्र काही वेळानं बाहेर आल्यावर पाहतो तर गाडी गायब झाली होती। बरीच शोधाशोध केल्यावरही गाडी मिळाली नाही। धक्कादायक बाब म्हणजे सर्व्हिस स्टेशनच्या व्यवस्थापनानेही हात वर करून जबाबदारी झटकल्याचा संकेतचा आरोप आहे। सर्व्हिस मॅनेजर साळुंके यांना सांगितलं की माझी गाडी दिसत नाही। त्यावेळेस त्यांनी मला उडवाउडीची उत्तरं दिली आणि त्या दिवशी फक्त मला पहिलं सांगितलं गेलं की तुमची गाडी ही ट्रायलला गेली असेल किंवा फायनल इन्स्पेक्शनला गेली असेल। मी ज्यावेळेस त्यांना परत प्रश्न केला की फायनल इन्स्पेक्शनला जाण्यासाठी माझी गाडीची सर्व्हिसिंगच झालेली नाहीये, तर हे तुम्ही असं उत्तर कसं देऊ शकता? संकेतची गाडी सर्व्हिसिंगसाठी आली होती असं सुरक्षा रक्षक सांगतायत। मात्र सर्व्हिस स्टेशनच्या वतीनं कोणीही बोलण्यास तयार नाही। यांच्या समोरच मी किलोमीटर घेतलो आणि मागे लाईन लागला होता गाड्यांच्या, त्या गाड्यांच्या मागे मी गेलो। बरं आत गाडी गेली का मला माहित नाही। चावी मी काय घेतली नाही। चावी प्रमोद वसंत देशमुख यांनी घेतली। ते माझ्याजवळ तुम्ही दिली नाही चावी। तुमच्याजवळ नाही दिली पण तुमच्या दुसऱ्या कर्मचारी ते असेल। या संपूर्ण घटनेसंदर्भात शोरूमची बाजू जाणून घेण्यासाठी म्हणून आम्ही डेक्कन होंडा या धनकवडीतल्या शोरूममध्ये आलो होतो। मात्र इथे रिसेप्शनवर सांगण्यात आलं की आमच्याशी बोलण्यासाठी या क्षणी कोणीच उपलब्ध नाही आहेत। जे मॅनेजर आहेत ते देखील कुठे लंचला गेलेत, ते केव्हा परत येतील हे देखील सांगता येत नाही। याशिवाय त्यांच्या व्यतिरिक्त या संदर्भात आमच्याशी बोलण्यासाठी म्हणून कोणीच या ठिकाणी पुढे आलं नाही। सर्व्हिस स्टेशनच्या बाहेर दुरुस्ती देखभालीसाठी आलेल्या गाड्या उभ्या असतात। त्यांच्या सुरक्षेची कितपत काळजी घेतली जाते याबद्दल शंका आहे। सर्व्हिस स्टेशनकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाहीये। आता पोलीस काय कारवाई करतात यावर गाडीचं भवितव्य अवलंबून आहे। दरम्यान ही घटना सर्वच चारचाकी मालकांसाठी सावधगिरीचा इशारा मानायला हरकत नाही। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।